शिक्षणाची सुरुवात करणारे, समाजातील अंधश्रद्धा आणि गुलामगिरीला लाथ मारून क्रांतीचा लढा देणारे थोर समाज सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले। त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला असून ते 19व्या शतकातील प्रख्यात भारतीय समाज सुधारक, विचारवंत आणि लेखक होते। त्यांनी स्त्रियांना आणि मागास घटकांना शिक्षण मिळावे यासाठी क्रांतिकारक पावले उचलली। आपली पत्नी सावित्रीबाई फुले हिला शिक्षणाचे शस्त्र देऊन त्यांनी स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवली। कधी विचार केलाय का, महात्मा फुले यांना महात्मा असे का म्हटले जाते? ज्याप्रमाणे गौतम बुद्धांनी डाकू अंगुलीमालाचे हृदय परिवर्तन करून त्याला बौद्ध भिक्खू बनवले, त्याचप्रमाणे ज्योतिबा फुले यांची हत्या करण्यासाठी आलेल्या 2 जणांनी त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात त्यांची साथ दिली होती। त्यातील एक व्यक्ती त्यांचा अंगरक्षक बनला, तर दुसरा व्यक्ती त्यांच्या सत्यशोधक समाजाचा पंडित बनून त्यांनी विविध ग्रंथ रचना केल्या। ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सोबत पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली। त्याचबरोबर सामाजिक समतेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले। त्यांच्या संघर्षामुळे आणि लढ्यामुळे आज आपल्या समाजातील स्त्रिया भक्कमपणे आणि स्वतंत्ररित्या उभ्या आहेत। त्यासाठी त्यांच्या या जयंतीनिमित्त बनवलेला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।